ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। भगवद्गीता ज्ञानेश्वरीच्या आधारे सुरू असलेल्या ह्या प्रवचन मालिका रूपी अध्यात्म यात्रेचे हे 75वे प्रवचन पुष्प आहे। ह्या अध्यात्म यात्रेत सहभागी झालेले माझे सर्व सहप्रवासी साधक बंधू भगिनी, आपल्या प्रत्येकाच्या हृदयात सदैव उपस्थित व उपलब्ध असणाऱ्या भगवंतास, गुरुतत्वास साष्टांग नमस्कार। आपण भगवद्गीता ज्ञानेश्वरीचा 6वा अध्याय आत्मसंयम योग याचे अध्ययन रूपी श्रवण करत आहोत। मागील 74व्या प्रवचन पुष्पात आपण ध्यान योगाच्या आधारे मनुष्य आत्मकल्याण कशा प्रकारे करून घेऊ शकतो याचे श्रवण केले। आजच्या 75व्या प्रवचन पुष्पात ध्यान योगासाठी मार्गदर्शक तत्वे कोणती आहेत, ध्यान योगासाठी मूलभूत नियम कोणते आहेत याचे श्रवण आपण भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊलींच्या कृपेने, इच्छेने, आधाराने व त्यांच्याच आशीर्वादाने करणार आहोत। दररोज प्रमाणे आजच्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली आजच्या अर्जुनाला, आजच्या सामान्य माणसाला कोणता संदेश देणार आहेत हेही आपण आजच्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी समजून घेणार आहोत। कुरुक्षेत्राच्या पवित्र रणांगणावर भगवान श्रीकृष्ण व भक्त अर्जुनाचा, गुरु श्रीकृष्ण व शिष्य अर्जुनाचा सुख संवाद, मधुर संवाद, पवित्र संवाद, अमर संवाद सुरू आहे। भगवान श्रीकृष्ण भक्त अर्जुनाला ध्यान योगाच्या आधारे आत्मसंयम कसे करावे याचे विस्तृत मार्गदर्शन करत आहेत। याचे श्रवण करून भक्त अर्जुन, शिष्य अर्जुन क्रमाक्रमाने, टप्प्याटप्प्याने, हळूहळू स्थिर, शांत, आनंदी, समाधानी होताना स्पष्ट जाणवत आहे। आणि हे त्याच्या चेहऱ्यावरचे समाधान पाहून विवेकाचा पर्वत असणारे भगवान श्रीकृष्ण, प्रेमाचा महासागर असणारे गुरु श्रीकृष्ण, प्रसन्नतेचे सर्वोच्च दीपस्तंभ असणारे श्रीकृष्ण अत्यानंदी होतात आणि जणू काही अर्जुनाच्या प्रेमात परत एकदा पडतात असे संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात। संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की भगवान श्रीकृष्णाचे अर्जुनावर असे हे प्रेम पाहून एक सुंदर उदाहरण द्यावे वाटते। माऊली म्हणतात, भगवान श्रीकृष्ण जणू काही एका आईचे प्रेम
जशी ती तिच्या तानुल्या बाळावर प्रेमाचा पाझर, प्रेमाचा सागर पुरवत असते, त्याचप्रमाणे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाच्या प्रेमात पडले आहेत आणि जणू काही अर्जुनाचे नशीबच त्याच्या पायाजवळ येऊन पडलेले आहे. अर्जुनाचे चांगले नशीब, सद्भाग्य त्याच्या पायाजवळ येऊन पडलेले आहे, असे संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. माऊली म्हणतात भगवान श्रीकृष्णांचे प्रेम म्हणजे जणू काही एका जन्मलेल्या बाळाला त्याची आई, त्याची माऊली जशी दूध पाजत असते, त्याचप्रमाणे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला आत्मज्ञान रूपी परमामृत पाजवत आहेत आणि अर्जुन देखील त्या तानुल्या बाळासारखा कुठलाही संकोच न करता ते आत्मज्ञान आत्मसात करत आहे, त्याचे श्रवण करत आहे. अर्जुनही जणू काही या आत्मज्ञानाचा वेडा झालेला आहे, त्यालाही या आत्मज्ञानाचे वेड लागले आहे. जसे एका तान्हुल्या बाळाला आईच्या दुधाचे वेड लागते, भगवान श्रीकृष्ण जणू काही अर्जुनाचा आरसा बनलेले आहे आणि अर्जुन देखील भगवान श्रीकृष्णांचा पवित्र आरसा बनलेले आहेत. कृष्ण आणि अर्जुन एकमेकाचे प्रतिबिंबच आहेत, पवित्र प्रतिबिंबच आहेत, असे सुंदर मधुर वर्णन संत ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरी मध्ये करतात. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाचे हे प्रेम पाहून, अर्जुनाची ही श्रद्धा आणि भक्ती पाहून मनोमनी अंतःकरणामध्ये अर्जुनाचे खूप कौतुक करताना दिसतात. अर्जुनाचे मनोमनी केलेले हे कौतुक जरी शब्दाद्वारे भगवान श्रीकृष्ण बाहेर पाडत नसले तरी भगवान श्रीकृष्णांच्या मुखावरील श्रीमुखावरील प्रसन्नता स्पष्ट अर्जुनाचे कौतुक करत आहे असे दिसते, असे संत ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरी मध्ये वर्णन करतात. आणि त्यामुळे अर्जुन कुठलाही प्रयत्न न करता त्याच्या सद्भाग्याच्या आधारावर फक्त त्याच्या गुरूंना शरण गेल्यामुळे, गुरुवर भक्ती ठेवल्यामुळे, गुरुवर संपूर्ण श्रद्धा असल्यामुळे, गुरु श्रीकृष्णावर श्रद्धा भक्ती असल्यामुळे अर्जुन सहजपणे कुठलेही प्रयत्न न करता हे दिव्य आत्मज्ञान, हे अमर आत्मज्ञान कुठल्याही कष्टाविना प्राप्त करत आहे. हे असे गुरु आणि शिष्याचे अमर प्रेम आहे, असे संत ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरी मध्ये प्रेमपूर्वक मधुरपूर्वक वर्णन करतात. ह्या प्रेमाच्या आधारावर, ह्या प्रसन्नतेच्या आधारावर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला पुढे मार्गदर्शन करतात आणि त्याच्याशी संवाद साधण्यास सुरुवात करतात. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, अरे अर्जुना, ध्यान योगाबद्दल सामान्य मनुष्याचा काही गैरसमज होतो आहे. अर्जुना, सामान्य मनुष्य ध्यानाबद्दल काही गैरसमज करून घेतो. त्याचा असा गैरसमज झालेला असतो की ध्यान म्हणजे काही सामान्य माणसांसारखी नाही. ध्यान करणे ही एक खूप अवघड आणि प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची प्रक्रिया आहे. ध्यान करणे काही सोपे नाही. सामान्य माणसांनी ध्यानाच्या नादी लागू नये. ध्यान करणे हे फक्त सिद्ध पुरुषाला, योगीला, साधूला, मुनीलाच शक्य आहे. सामान्य माणसांनी ध्यान मार्गाच्या, ध्यान योगाच्या मार्गावर जाऊ नये असा फार मोठा गैरसमज सामान्य मनुष्य करून घेतो. अर्जुना, म्हणून अनेक लोक ध्यान करण्यापासून दूर जातात. त्यांना असे वाटते की आपण कौटुंबिक जीवनात जगत आहोत
आपल्याला कुठे एकांत ठिकाणी शांत ठिकाणी जाण्याचा अवधी आहे, जाण्याची वेळ आपल्याकडे नाही, असा देखील गैरसमज सामान्य मनुष्य करून घेतो. पण त्या सामान्य माणसाला आपल्याला असे सांगावे लागेल अर्जुना, की ध्यान योग हा मार्ग प्रत्येक मनुष्यासाठी आहे. प्रत्येक मनुष्य ध्यान योगाच्या मार्गावर मार्गक्रमण करूनच एक सिद्ध पुरुष झालेला आहे, एक योगी झालेला आहे, एक साधू आणि मुनी झालेला आहे. त्यामुळे ध्यान योग हा मार्ग प्रत्येक मनुष्यासाठी आहे. हे परम सत्य आहे अर्जुना. कोणताही सिद्ध पुरुष, साधू, योगी ध्यान योगाच्या मार्गावर जाण्याआधी एक सामान्य मनुष्यच होता अर्जुना. आणि जेव्हा सातत्याने प्रयत्नपूर्वक जो मनुष्य ध्यानयोग ह्या मार्गावर जातो, तो एक ना एक दिवस त्याच्या कुटुंबामध्ये राहूनच सिद्ध पुरुष योगी बनू शकतो अर्जुना. त्यामुळे वस्तुस्थिती ही आहे की जो मनुष्य ध्यान योगापासून दूर पळत आहे, त्याचे मन त्याच्याशी खेळ खेळत आहे अर्जुना. दुसरे तिसरे काहीही नाही. त्याचे मन त्या मनुष्याला बहाणे मारण्यासाठी सतावत आहे अर्जुना. त्या मनुष्याला त्याचे मन ध्यानापासून भरकटत आहे आणि दूर नेत आहे आणि त्याच्याशी खेळ खेळत आहे. हे सत्य आहे. कारण त्याचे मन त्या मनुष्याला म्हणते की ध्यानयोग खूप अवघड आहे, तू काही त्या मार्गावर जाऊ नकोस. असे अज्ञानामध्ये, असत्यामध्ये त्या मनुष्याचे मन त्याला भरकटवत आहे अर्जुना. म्हणून प्रत्येकाने हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे अर्जुना, की ध्यान योग हे प्रत्येक मनुष्यासाठी आहे. ध्यान योगाची सुरुवात आधी शरीरापासून होते. कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रियावर हळूहळू नियंत्रण मिळवल्यानंतर मनुष्य ध्यानात स्थिर होऊ शकतो. मग त्यासाठी मार्गदर्शक तत्वे कोणती आहेत, त्यासाठी साधे मूलभूत नियम कोणते आहेत, हे जरा तू देखील समजून घे अर्जुना. अर्जुना, ध्यान योगाचा पहिला मूलभूत आणि साधा नियम, साधे मार्गदर्शक तत्व हे आहे की प्रत्येक मनुष्याने, ज्याला ध्यान योगाच्या मार्गावर मार्गक्रमण करायचे आहे, त्याने त्याच्या आहारावर हळूहळू नियंत्रण आणायला शिकावे. त्याचा आहार म्हणजे त्याच्या शरीराला लागणारे पदार्थ त्याने संतुलित, नियंत्रित प्रमाणातच खाणे आवश्यक आहे. शक्य असेल तर पोटामध्ये थोडीशी हवा ठेवल्यास हरकत नाही. ह्याला आपण पोटभर खाणे असे म्हणत नाहीत अर्जुना. पोटात थोडीशी जागा शिल्लक ठेवावी, जेणेकरून आपले शरीर बेडोल होणार नाही, आपले शरीर स्थूल होणार नाही, आपले शरीर नेहमी सक्रिय राहील. एवढाच आहार नियंत्रित, संतुलित आणि नियमन केलेला सात्विक आहारच मनुष्याने करावा. हे पहिले मार्गदर्शक तत्व, हा पहिला मूलभूत नियम आहे. सात्विक आहार का? तर जो मनुष्य तामसी आहार घेतो, त्याचे शरीर, मन, बुद्धी, चित्त, अंतःकरण देखील तामसी होते आणि तो ध्यानापासून दूर जातो. त्यामुळे त्याचा आहार हा सात्विक असावा, नियमित असावा, संतुलित आहार असावा. पोटात थोडीशी हवा शिल्लक असावी, पोटभर खाऊ नये, हा पहिला नियम आहे अर्जुना. दुसरा मार्गदर्शक तत्व म्हणजे त्या मनुष्याने जो ध्यान योगाच्या मार्गावर मार्गक्रमण करायचे आहे, त्याने कमीत कमी शब्दात, मोजक्या शब्दात हळूहळू बोलण्यास शिकावे.
जो मनुष्य खूप जास्त बोलतो त्या मनुष्याचे त्याच्या मनावर नियंत्रण आहे का नाही हा फार मोठा प्रश्नचिन्ह असतो. आणि ज्याचे त्याच्या मनावर नियंत्रण नाही तो मनुष्य त्याच्या कर्मेंद्रियावर ज्ञानेंद्रियावर कसे नियंत्रण आणू शकेल अर्जुना. त्यामुळे दुसरा नियम म्हणजे मनुष्याने कमी शब्दात मोजक्या शब्दात बोलायला शिकावे. तिसरा नियम, आपण जर एखाद्या व्यक्तीशी संभाषण करत असू संवाद साधत असू तर त्या मनुष्याचे आपण लक्षपूर्वक श्रवण करणे लक्षपूर्वक ऐकणे आवश्यक आहे. हा तिसरा नियम आहे. आपल्या कानावरही आपला नियंत्रण असणे आवश्यक आहे अर्जुना. चौथा नियम, चौथा मार्गदर्शक तत्व म्हणजे प्रत्येक वस्तूत प्रत्येक व्यक्तीत प्रत्येक परिस्थितीत सौंदर्य निर्माण करण्याची शक्ती त्या मनुष्याच्या डोळ्यामध्ये असावी. सौंदर्य पाहण्याची शक्ती त्या मनुष्याच्या डोळ्यामध्ये असावी. ज्याला ध्यान योगाच्या मार्गावर मार्गक्रमण करून जीवन अंतर्बाह्य आनंदी समाधानी करायचे आहे त्याने प्रत्येक वस्तूत परिस्थितीत आणि व्यक्तीत सौंदर्य पाहायला शिकावे. पाचवे मार्गदर्शक तत्व, त्या मनुष्याने प्रत्येक वस्तूमध्ये सुगंध म्हणजेच सुवास घ्यायला शिकावे. ज्या ज्या सुवासित वस्तू असतात, फुले असतात, फळे असतात, झाडे असतात, इतर प्रकारचा सुगंध त्याचा सुवास घ्यायला शिकावा. त्यामध्ये मन रममाण करायला शिकावे. त्यानंतरचे मार्गदर्शक तत्व म्हणजे त्या मनुष्याने हळुवारपणे सावधपणे चालायला शिकावे. प्रत्येक पाऊल टाकताना हळुवारपणे म्हणजे आवश्यक त्या गतीने चालायला शिकावे. हळुवारपणे याचा अर्थ अगदी कासवाच्या गतीने नाही ना ससाच्या गतीने, पण जी गती आवश्यक आहे त्या गतीने हळुवारपणे आणि सावधपणे चालायला शिकावे. हे झाले सहावे मार्गदर्शक तत्व. आणि त्यानंतर जो मनुष्य ह्या सर्व मार्गदर्शक तत्वाचे आचरण करतो त्या मनुष्याच्या चित्तामध्ये मनामध्ये अंतःकरणामध्ये सात्विक विचार येतात आणि त्या सात्विक विचारामुळे तो मनुष्य ध्यानयोगाचा विचार करतो आणि ध्यानयोगाच्या कृतीमध्ये रममाण होण्याचाही विचार करतो. अर्जुना, ध्यान कसे करावे हे मी तुला याआधी समजावून सांगितले. आता मी तुला ध्यानाचे मार्गदर्शक तत्वे काय आहेत, ध्यानाबद्दलचे गैरसमज कसे दूर करावेत, ध्यानाचे छोटे छोटे साधे मूलभूत नियम कोणते आहेत हे समजावून सांगत आहे. ध्यान योगाची प्रक्रिया ही एकांत ठिकाणी शांत ठिकाणी करावी. जरी आपण कौटुंबिक जीवन जगत असू तरी आपल्याला काही क्षण असे नक्कीच मिळतात जेव्हा आपण शांततेचा एकांततेचा अनुभव घेऊ शकतो. कदाचित सकाळी लवकर उठून आपल्याला त्या एकांतपणाचा शांततेचा शोध घ्यावा लागेल. त्या काही क्षणी आपण स्वतः एकांतात बसण्याचे शिकावे लागेल, शांततेत राहण्याचे शिकावे लागेल. मग ध्यान कसे करावे हे सुद्धा त्या मनुष्याला कळेल. पण आज आत्ता सांगितलेले ध्यान योगाचे मार्गदर्शक तत्वे आणि नियम त्या मनुष्याने आत्मसात करणे आवश्यक आहे. मग तो मनुष्य ध्यान योगाची एक एक पायरी क्रमाक्रमाने टप्प्याटप्प्याने चढेल आणि स्वतःला ध्यान योगासाठी संपूर्णपणे तयार केलेला असेल. अर्जुना, जो मनुष्य ध्यान योगासाठी तयार आहे त्याच्यासाठी मोक्ष आता फक्त 4 हात दूर आहे अर्जुना. कारण त्या मनुष्याने त्याच्या शरीरावर म्हणजेच कर्मेंद्रियावर
ज्ञानेंद्रियावर मन, बुद्धी, चित्त, अंतःकरण ह्या सर्वावर संपूर्ण नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि तो मनुष्य हळूहळू शरीर, मन, बुद्धी, चित्त, अंतःकरण यावर संपूर्ण नियंत्रण मिळवणारा आहे. आणि तो मनुष्य त्याच्या जीवनाचा स्वामी बनणार आहे, त्याच्या जीवनाचा गुलाम बनणार नाही. अर्जुना, गुलामगिरीतून, बंधनातून बाहेर पडणारा असा मनुष्य जो स्वतःच्या जीवनाचा स्वामी बनणार आहे, त्याच्यासाठी मोक्ष आता फक्त 4 हात दूर आहे. अर्जुना, अशा प्रकारचे मार्गदर्शन भगवान श्रीकृष्ण द्वापार युगातील अर्जुनाला करत आहे आणि त्याला प्रोत्साहन देत आहेत की अर्जुनाने देखील ध्यानयोगाचा मार्ग अवलंबून त्याच्या जीवनामध्ये स्थिरता, शांतता, आनंद, समाधान आणि परिपूर्ण यश निर्माण करणे हे त्याच्या स्वतःच्या हातात आहे. त्याचे आत्मकल्याण करणे त्याच्या स्वतःच्या हातात आहे. असे मार्गदर्शन भगवान श्रीकृष्ण, गुरु श्रीकृष्ण द्वापार युगातील अर्जुनाला करत आहेत. आजच्या अर्जुनाला, आजच्या सामान्य माणसाला भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली हा संदेश, हा उपदेश करत आहे की प्रत्येक मनुष्याने त्याचे जीवन जगत असताना संतुलित आहार, संतुलित विहार करावा आणि त्याचे कर्म यथायोग्यपणे सर्वोत्तम प्रकारे पार पाडावे आणि कर्मफळ, कर्तेपणापासून दूर राहून स्वतःच्या जीवनाचा स्वामी बनावे, बंधनातून मुक्त व्हावे, गुलामगिरीतून मुक्त व्हावे आणि स्वतःच्या जीवनाचा म्हणजे शरीर, मन, बुद्धी, चित्त, अंतःकरण याचा स्वामी बनून जीवन अंतर्बाह्य, आनंदी, समाधानी, स्थिर, शांत, प्रसन्न, प्रेमळ, करुणामयी, विवेकी व विनम्र बनवावे. हाच संदेश, हाच उपदेश भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली आजच्या अर्जुनाला करत आहेत. आपण भगवद्गीता ज्ञानेश्वरीचा 6वा अध्याय आत्मसंयम योग याचे अध्ययन रूपी श्रवण करत आहोत. पुढील 76व्या भागात मनुष्याला स्वस्वरूपाचा, आत्मतत्वाचा अनुभव घेण्याची प्रक्रिया कोणती आहे, मनुष्य कशा प्रकारे स्वस्वरूपाचा म्हणजेच सतचित आनंदाचा, त्या भगवंताच्या अनुभव कशा प्रकारे घेऊ शकतो, याचे अध्ययन रूपी श्रवण आपण पुढील 76व्या प्रवचन पुष्पात करणार आहोत. आपण सर्वांनी आज परत एकदा वाणी सेवा करण्याची संधी व सौभाग्य दिले, त्याबद्दल आपला आजन्म ऋणी व कृतज्ञ राहील. आजची झालेली वाणी सेवा भगवान श्रीकृष्ण, प्रभू श्री राम, संत ज्ञानेश्वर माऊली, सर्व संतांच्या चरणी, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या पवित्र पादुकावर व आई वडिलांच्या चरण कमलावर मनोभावे अर्पण करूयात. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय.